आज समोसा बनवते. त्यासाठी मी मैदा बघा अर्धा किलो घेतला आहे. आता याच्यामध्ये आपण ना समोसा एकदम खुसखुशीत येण्यासाठी मस्त आपण काय करणार ते बघूया. हे बघा ओवा घेतले मी आणि हे मीठ आणि हे बघा मस्त खुसखुशीत समोसा येण्यासाठी हे तूप घेतलं मी 3-4 चम्मच घेतले. ते मस्त गरम करून घेतलं मळून देण्यासाठी. ते टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त. हे बघा पाणी टाकण्याच्या आधी मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि हे बघा मस्त आता मिक्स झालं सगळं एकजूट झालं. आता थोडं थोडं पाणी करून हे भिजवून घ्यायचं मस्त. आणि भिजायचं आपण चपात्याचं कणिक मळतो ना त्याच्यापेक्षा एकदम घट्ट मळायचं. आपण जेवढं घट्ट मळणार नाही पीठ तेवढे समोसे मस्त कुरकुरीत एकदम मस्त खुसखुशीत होणार एकदम भारी हॉटेलसारखे बिलकुल सेम. हे चांगलं कडक मळायचं मस्त. हे बघा आता मळून झालं मस्त पीठ. हे बघा असं कडक मळायचं पीठ. आता हे भिजून झालं ना. आता मी हे झाकून ठेवून देते आणि पुढची तयारी करतो आपण. बघा आपण बघा आता हॉटेलसारखी भाजी बनवतोय मस्त समोसासाठी. त्याच्यासाठी आपण हे मसाले भुजून घेऊ पहिला मस्त. हे बघा जिरं आहे बडीशोप घ्यायची. हे बघा हे घेतलं बडीशोप हे जिरं आणि हे 2-4 मिऱ्या घ्यायच्या आणि हे भाजून घ्यायचं मस्त मंद गॅस करून भाजून घ्यायचा. कारण की हा मेन सिक्रेट मसाला आहे. कारण की याच्याने ना भाजी एकदम म्हणजे हॉटेलसारखी एकदम चवदार एकदम मस्त लागते भाजी कधी. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा धने आपण आता टाकलं याच्यामध्ये जिरं बडीशोप धन्ना आणि हे काळी मिरी. हे आता हे सगळं वाटून भाजून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं जाडसर थोडं. हा बघा भाजून झाला. आता काढून घेते मी एका प्लेटमध्ये. हे बघा आता मसाला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते. जाडसरच वाटायचा त्याचं बारीक नाही वाटायचा. हा बघा असं वाटायचा थोडंसं असं जाडसर वाटायचा. आता मी वाटण काढून घेते आणि याच्यामध्ये दुसरं वाटण वाटायचं आहे आपल्याला अजून परत. बघा आता हे भांड्यामध्ये मिरच्या वाटायचा आणि अद्रक वाटायचा. आता याच्यामध्ये लसूण नाही टाकता ही भाजीमध्ये फक्त अद्रक आणि मिरच्या बस. बघा वाटण तयार झालं आपल्याला मस्त. चला आता पुढे काय करायचं ते बघूया. हे बघा मस्त पीठ भिजून झालं आहे. मी त्याला लवडून घेते मस्त थोडं 5-10 मिनटं मस्त असं लवडून घ्यायचं म्हणजे एकदम मऊ होतं आणि समोसा बी मऊ येता मस्त. हे बघा अशा लाट्या बनवून घ्यायच्या मस्त. एवढ्या लाट्या बनवून घ्यायच्या मस्त. आता हे सगळ्या लाट्या बनवून हे बघा आपल्या लाट्या सगळ्या बनवून झाल्या. आता हे लाटून घेऊ आपण मस्त. जसं गोल नाही लाटायचं थोडंसं असं लांब लांब लाटायचं. बघा हे बघा आता आपलं लाटून झालं आहे. हे ना थोडी अशी लांबच लाटायची म्हणजे हे एक चपातीचा 2 समोसा बनतील. मी आता हे सगळे लाटून घेते मग नंतर दाखवणार. हे बघा आता आपण समोसाची भाजी बनवतोय. ते कशी बनवता काय बनवतोय नक्की बघा. तेल टाकायचं आधी. हे बघा तेल टाकून गेलं. आता मोहरी टाकायची आणि आपण ही मिरची आणि अद्रक वाटलंय ना ते टाकायचं. आणि हे कढीपत्ता टाकायचे थोडे. हा बघा मसाला वाटला ना आपण तो मसाला टाकायचा त्यामध्ये. हे बघा बटाटे शिजवून घेतले मस्त आणि चांगले हे करून घेतले. आता हे ना याच्यामध्ये टाकायचे. हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी. हे बघा आपण आता काय काय टाकायचं. हे बघा आपण मीठ टाकून घेऊ आधी. हे बघा आपण मिरच्या वाटल्या आहे मग आपण
आपण तिखट थोडीशी टाकायची आता. बाबा मसाला टाकते, चाट मसाला थोडासा गरम मसाला टाकला, ते आलं नाही त्याच्यामध्ये बोलताना. गरम मसाला टाकायचा, चाट मसाला टाकायचा आणि लाल मिरची पावडर, मीठ टाकलंय वरून. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता चांगलं. हे बघा आता थोडी कोथिंबीर टाकते वरून मस्त. आणि याच्यामध्ये ना वाटाणे, समोसेमध्ये वाटाणा लागतात, पण आता माझ्या जवळ नाही ना वाटाणे, त्याच्यामुळे मी वाटाणे काही टाकत नाही आहे. पण तुम्ही नक्की टाका वाटाणे. वाटाणे माझ्या जवळ नाही ना, मी पाठवलं होतं घ्यायला मुलाला, पण ते भेटले नाही. 2-3 दुकानं फिरला तो, त्याच्यामुळे मी आता सध्या असंच बनवते. पण तुम्ही नक्की टाका बरं. हे बघा 5 मिनटापासून मिक्स करून घ्यायचं. हे बघा झाली आपली भाजी आता तयार. आता मी एका ताटामध्ये काढून घेते मस्त, थंडी व्हायला ठेवते. मग थंडी झाल्यानंतर मग आपण समोसा बनवायला. हे बघा हे लाटून झाले. आता याचे ना 2 समोसे बनते. हे बघा असे मध्ये कापून घ्यायचं. याचे ना असं कोन बनवायचे. आता काय करायचं, याला ना पाणी थोडं पाणी लावून घ्यायचं एका बाजूला. असे कोनसारखे बनवायचे. याच्यामध्ये भाजी भरायची, सारण करायचं. म्हणजे असं 2 किंवा आपल्याला जेवढं सारण माईल ना तेवढं सारण भरून घ्यायचं. मी असे मोठे नाही बनवते, छोटे छोटेच बनवते. हे परत बघा इथं मस्त पाण्याचा हात लावून घ्यायचं मस्त चारी बाजूला. आणि मग आपलं नाही ना हा समोसा ना असं पकडायचा आणि असा उभा पकडायचा, उभं ठेवायचा. आणि बाजू नाही आहे सगळं असं दाबून घ्यायचं. हे बघा दिसलं किती भारी आला ना बघा, समोसासारखा दिसतोय ना. असं आपण आता हे सगळे समोसे करून घेऊ. तुम्हाला लागतं मी अजून एक समोसा करून दाखवते. अजून एक समोसा भरून दाखवते लागतं. असं पकडायचं. एका साईडला इथं पाण्याचा ओला हात लावायचा थोडा. मग इकडचा पण आहे ना याला जॉईन करायचं. आणि हे खालचं आहे ना इथं असं दाबून घ्यायचं, म्हणजे एकदम पॅक झालं पाहिजे. परत मग समोसा असा पकडायचा. मग याच्यामध्ये सारण टाकायचं. बघा 2 चम्मच सारण टाकायचं. मग हे पूर्ण पाणी लावून घ्यायचं. हे 4 कोपऱ्याला पाणी लावून घ्यायचं. मग नंतर हा समोसा खाली ठेवायचा पाठवरती. मग बघा आला ना समोसासारखा समोसा, किती भारी दिसतोय. मी आता असे सगळे समोसे बनवून घेते, मग नंतर तळून दाखवणार तुम्हाला. हे बघा एवढे भरून झाले म्हणजे मी आता एवढे तळून घेते, बाकीचे नंतर बनवणार. हे बघा आता तेल पण इकडे तापायला ठेवलं आहे, कारण की कढाई आहे ना, काय पण तळायचीच कढाई आहे म्हणून ही कढाई ठेवली मी आता. आता तेल तापले का बघूया मस्त. त्याच्यामध्ये ना थोडंसं पीठ टाकून बघायचं. बघा तापलं आहे तेल आपलं. आता आपण एक समोसा टाकूया त्याच्यामध्ये. तेल आहे ना जास्त कडक पण करायचं नाही आणि जास्त थंड पण नाही, असं मिडियम ठेवायचं. मग त्याच्याने समोसा आहे ना कुरकुरीत येतात मस्त. आणि बारीक गॅस करून द्यायचा, एकदम मस्त होता. मग बारीक गॅसवरती तळायचं त्याला, म्हणजे एकदम खुसखुशीत होता मस्त. मी एकच टाकते, बरं टाईम लागेल ते. हे बघा असं तळायचं. बारीक गॅस करून तळायचं, एक तळायचं मस्त. असं एकदम भारी येतं ना. मी आता काढून घेते मस्त झाला. 2 सोडते कारण की लय टाईम लागतो. 2 तळते. एकदम बारीक गॅस करून द्यायचं, तळून घ्यायचे. बघा हे बघा हे तळायचे बाकी आहे, तळते हळूहळू. किती भारी दिसत आहे ना मस्त. दुकानचे सारखे समोसे आले. मला वाटले पण नाही होतं असं येणार. मस्त आले एकदम भारी. पहिल्यांदाच केले मी समोसे.
कधी पण समोसा आहे ना बारीक गॅसवरतीच तळायचं. जर मोठा गॅस करून तळलं ना सगळं मध्ये कच्चा राहतात आणि वरती जळून जातात थोडे थोडे. हे बघा असं मस्त किती भारी आलं आहे मस्त. हे बघा आपले समोसे तयार झाले हॉटेलसारखे एकदम मस्त खुसखुशीत एकदम भारी चविष्ट एक नंबर. हे बघा किती कुरकुर आवाज येत आहे. हे बघा एकदम भारी आले. मी तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा एकदम भारी आले मस्त. नक्की करून बघा तुम्ही असे पण एकदम एक नंबर. फक्त याच्यामध्ये फक्त वाटाण्याची कमी बस. हे बघा एक नंबर आले मस्त. हे बघा टमाटर सॉसमध्ये खायचं मिरच्या त्याच्यासोबत एक नंबर लागतं. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली काय वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.